नमस्कार लाडक्या बहिणींनो, अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला लाडकी बहीण योजनेबाबत मुख्यमंत्र्यांनी गुड न्यूज दिलेली आहे। राज्यात लाडकी बहीण योजना बंद होणार नाही। हीच नाही तर राज्यातील कोणतीही योजना बंद होणार नाही। या योजनेत पात्र असलेल्या महिलांना पैसे दिले जातील, परंतु नियमांच्या बाहेर जे आहेत त्यांना या योजनेतून बाहेर काढले जाणार आहे किंवा ठेवले जाणार आहे। राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू आहे। या योजनेमुळे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठे यश मिळाले। त्यानंतर ही योजना बंद होणार अशी टीका विरोधी पक्षनेत्याकडून केली जात होती। योजनेतून 10 लाख महिलांना वगळण्यात आल्याचा आरोप सुद्धा केला जात आहे। त्यावर राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे। त्यात ही योजना बंद होणार नाही असे रोखठोकपणे त्यांनी सांगितले। तसेच महिलांची संख्या कमी का झाली त्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली। तर मुख्यमंत्री म्हणाले की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की राज्यात लाडकी बहीण योजना बंद होणार नाही। हीच योजना नाही तर राज्यातील कोणतीही योजना ही बंद केली जाणार नाही। या योजनेत पात्र असलेल्या महिलांना पैसे दिले जातील, परंतु नियमांच्या बाहेर जे आहेत त्यांना या योजनेतून बाहेर ठेवावे लागणार आहे। कारण कॅगने त्याबाबत आपल्यावर टाकलेले बंधन आहेत। त्यामुळे जे नियम आहेत त्या अटी आणि शर्तींच्या ज्या महिलांनी पालन केलेले आहेत त्या महिलांना या योजनेअंतर्गत लाभ दिला जाणार आहे। त्यानुसार पात्र लोकांनाच कोणत्याही योजनेची मदत करता येते, अपात्र लोकांना मदत करता येणार नाही। त्यामुळे यामध्ये कोणतीही कपात केली जाणार नाही। विरोधकांचा आरोप चुकीचा आहे असं या ठिकाणी फडणवीस जे आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस आहेत त्यांनी सांगितलेले आहे। लाडकी बहीण योजनेचे पैसे 2100 रुपये करण्याचे आश्वासन महायुतीने विधानसभा निवडणुकीत दिले होते। सध्या या योजनेत 1500 रुपये महिलांना दिले जात आहे। आता 2100 रुपये देण्याचा निर्णय अर्थसंकल्पीय अधिवेशनात होण्याची शक्यता आहे। याबाबतचे संकेत यापूर्वी अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी दिलेले होते आणि त्यानुसारच आता अर्थसंकल्पामध्ये 2100 रुपयांची घोषणा होण्याची शक्यता आहे। तर अशा प्रकारे बघितलं तर महिलांसाठी एक आनंदाची बातमी आहे। ज्या महिला पात्र आहेत त्यांना या योजनेअंतर्गत लाभ मिळतच राहणार आहे, पण ज्या महिला अपात्र आहेत त्यांना या योजनेअंतर्गत लाभ दिला जाणार नाही। तर तुम्हाला मागील हप्ता फेब्रुवारीचा मिळाला का नक्की कमेंटमध्ये सांगा। त्याचबरोबर तुम्हाला या योजनेअंतर्गत लाभ मिळत आहेत का नक्की कमेंटमध्ये सांगा। अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।